नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं टाइप्स ऑफ मॅट्रायसेस. एकूण 11 टाईप 11 टाईप्स आपण डिस्कस केले होते. या चॅप्टरमध्ये आता या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. आता ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स जो पार्ट आहे तो कसा असतो की जेव्हा तुम्ही रोज आणि कॉलम्स, एखाद्या मॅट्रिक्सचे रोज आणि कॉलम्स इंटरचेंज करता, तर तेव्हा त्याला म्हणतात ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. म्हणजे उदाहरण सांगतो, सपोज तुम्हाला ए मॅट्रिक्स दिलेली आहे, ती आहे 1 2 3 0 1 5. आता ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय, तर 2 रोज आहेत आणि 3 कॉलम्स आहेत, म्हणजे 2/3 आहे, बरोबर आहे का. तर याचा जो ट्रान्सपोज आहे तो ट्रान्सपोज लिहितात ए डॅश किंवा त्याला म्हणतात ए टी असं पण म्हणतात. तर हा ट्रान्सपोज कसा होतो की रोज आणि कॉलम इंटरचेंज होतात. म्हणजे इथे 2 रो आहेत, तर फर्स्ट रो बिकम्स फर्स्ट कॉलम 1 2 3 आणि सेकंड रो बिकम सेकंड कॉलम 0 1 5. फर्स्ट रो बिकम फर्स्ट कॉलम, सेकंड रो बिकम सेकंड कॉलम. आता ट्रान्सपोज केलेल्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय आली, तर 3 रोज आणि 2 कॉलम्स. म्हणजे ट्रान्सपोज केल्यामुळे त्याची ऑर्डर बदलली. आधीची ऑर्डर होती 2/3, तर नंतरची ऑर्डर आहे तुमची 3/2. दुसरं एक उदाहरण घेऊया. सपोज एक मॅट्रिक्स आहे बी, ओके, आणि ती काय होते, तर 1 0 -3 एवढीच मॅट्रिक्स आहे. हां, याला कुठली मॅट्रिक्स म्हणतात, कॉलम मॅट्रिक्स, कारण एकच कॉलम आहे, बरोबर आहे. तर ह्याची ऑर्डर काय, 1 2 3 3 रोज 1 कॉलम. याचा ट्रान्सपोज काय होणार, बी डॅश इज इक्वल टू, तो फर्स्ट रो बिकम फर्स्ट कॉलम, सेकंड रो बिकम सेकंड कॉलम. म्हणजे इथे काय होणार, तर 1 0 -3. आलं का लक्षात. फर्स्ट रो बिकम फर्स्ट कॉलम, सेकंड रो बिकम सेकंड कॉलम, थर्ड रो बिकम थर्ड कॉलम. म्हणजे बी डॅशची ऑर्डर काय झाली, एकच रो झाला आणि 3 कॉलम्स आले. तर हे झालं तुमचं ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. त्याच्यामुळे तुमची ऑर्डर चेंज झाली. आता समजा तुम्ही 2/2ची मॅट्रिक्स मात्र घेतली, 2/2. तर 2/2च्या मॅट्रिक्सची पिक्युलरिटी काय आहे की त्याचा 2 रो आणि 2 कॉलम आहेत, 2 रोज 2 कॉलम्स. यालाच आपण काय म्हणतो, स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतो. तर याचा ट्रान्सपोज काय होईल, फर्स्ट रो बिकम फर्स्ट कॉलम अँड सेकंड रो बिकम सेकंड कॉलम. म्हणजे 2/2च्या बाबतीत ऑर्डर सेम राहिली, मात्र एलिमेंट्स फक्त काय झाले, चेंज झाले, त्याच्या पोझिशन्स ज्या आहेत त्या चेंज झाल्या. म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स 2/2 किंवा 3/3 याच्यामध्ये ऑर्डर बदलत नाही, फक्त एलिमेंट्सची पोझिशन बदलते. आणि बाकीच्या सगळ्या मॅट्रिक्समध्ये किंवा बाकीच्या सगळ्या ऑर्डर ज्या आहेत मॅट्रिक्सच्या, त्याच्यामध्ये ऑर्डर पण बदलते आणि एलिमेंट्स पण काय होतात, चेंज होतात. हा महत्त्वाचा पार्ट. आता पुढचा पार्ट आपल्याला जो करायचा आहे तो आपण मागे जो पार्ट बघितला त्याच्यावर डिपेंडेड, डिटर्मिनंट व्हॅल्यू ऑफ अ मॅट्रिक्स. कुठल्याही मॅट्रिक्सची डिटर्मिनंट व्हॅल्यू काढता येते का, काढता येते, पण कुठल्याही नाही, फक्त कुठल्या ह्याची काढता येते, 2/2 ऑर्डर असेल तर आणि 3/3 असेल तर. म्हणजे जर स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तरच त्याची डिटर्मिनंट व्हॅल्यू काढता येते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक मॅट्रिक्स दिली आहे 1 0 -3 2, तर ह्याची ऑर्डर आहे 2/2. याची जर मला डिटर्मिनंट व्हॅल्यू काढायची असेल तर मी काय लिहिणार, डिटर्मिनंट ऑफ ए असं डिनोट करणार आणि लिहिणार 1 0 -3 2
आता 2/2ची डिटर्मिनंट असेल तर त्याची व्हॅल्यू कशी काढायची हे आपण ऑलरेडी शिकलेलं आहे, त्यामुळे आपण तिथे फक्त ती व्हॅल्यू काढणार. तसंच समजा आपल्याला एक मॅट्रिक्स दिली 3/3ची, त्या आहे सपोज -3 2 1 0 -1 7 6 5 आणि -4. तर ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय? 3/3 म्हणजे विच इज अनदर स्क्वेअर मॅट्रिक्स. याची डिटर्मिनंट व्हॅल्यू मी कशी फाइंड आउट करणार? डिटर्मिनंट व्हॅल्यू ऑफ बी -3 2 1 0 -1 7 6 5 -4 हे तुम्हाला दिलेलं आहे इथे. येतं लक्षामध्ये. मग तुम्ही 3/3ची डिटर्मिनंट व्हॅल्यू कशी काढायची हे पण ऑलरेडी बघितले, ते आपण इथे काढू शकतो. या डिटर्मिनंट व्हॅल्यूवर बेस्ड आपल्याला जो पुढचा पार्ट बघायचा आहे मॅट्रिक्समध्ये, तो महत्त्वाचा आहे. तो असा आहे की सिंग्युलर मॅट्रिक्स आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स हे महत्त्वाचं आहे. सिंग्युलर मॅट्रिक्स आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय? ज्या मॅट्रिक्सची डिटर्मिनंट व्हॅल्यू 0 येते, त्याला सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतात. आणि ज्याची व्हॅल्यू अदर दॅन 0 कुठलीही व्हॅल्यू देत, 0 सोडून काही पण, प्लस मायनस फ्रॅक्शनमध्ये काही पण व्हॅल्यू देत, त्याला काय म्हणणार? नॉन सिंग्युलर. म्हणजे डिटर्मिनंट व्हॅल्यू जर नॉन झिरो आली, तर आपण त्याला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणणार. आणि त्याची व्हॅल्यू एक्झॅक्टली 0 आली तर आपण त्याला सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणणार. आता सपोज तुम्हाला एक मॅट्रिक्स दिली ए, ह्याच्या व्हॅल्यू सपोज तुम्हाला 2 -1 4 आणि 2. आता ह्याची डिटर्मिनंट व्हॅल्यू काय येईल? डिटर्मिनंट व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 2 -1 4 2. तर हे आन्सर काय येईल? 2 × 2 बरोबर आहे, -4 × -1. तर काय आलं? 4 4 × -1 म्हणजे -4, मायनस इंटू मायनस प्लस 4 म्हणजे 4 + 4, ह्याचा आन्सर काय आलं? 8. मग आता ह्याचं आन्सर 8 आलं, नॉन झिरो व्हॅल्यू आली, म्हणजे ही मॅट्रिक्स काय झाली तुमची? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स झाली. येतं आहे लक्षामध्ये. ह्याच्या उलट सपोज आपण अजून एक मॅट्रिक्स घेतली 2 5 1 10 असं आपण घेतलं, तर याची डिटर्मिनंट व्हॅल्यू काय येईल? 2 10 1 5. आन्सर येईल 2 × 5 - 1 × 10 म्हणजे 10 - 10 = 0. याचा आन्सर 0 आलं तर ही काय झाली तुमची? सिंग्युलर मॅट्रिक्स झाली. अशाच प्रकारे आपल्याला 3/3ची जी काही मॅट्रिक्स आहे, तर ती 3/3ची मॅट्रिक्ससुद्धा आपण व्हॅल्यू काढून बघू शकतो की ती सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर आहे. ओके, म्हणजे आता इथं तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये एक प्रॉब्लेम दिलेला आहे, ते आपण बघू शकतो. तो प्रॉब्लेम त्यांनी आपल्याला दिला आहे, तो आहे 1 0 1 2 1 2 1 2 6. तर याची डिटर्मिनंट व्हॅल्यू आपण लिहिणार अगोदर. 1 0 1 2 1 2 1 2 6. तर आपण काय करतो? फर्स्ट रो फर्स्ट कॉलममधला एलिमेंट घेतो 1 आणि एक छोटी डिटर्मिनंट तयार करतो, ती येते 1 2 2 6. बरोबर आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम स्किप केला की हे एलिमेंट -0 केलं हा एलिमेंट,
फर्स्ट रो सेकंड कॉलम स्किप केला तर 2 2 1 6 2 2 1 6 प्लस हा 1 एलिमेंट, हा एलिमेंट फर्स्ट रो थर्ड कॉलम आहे, फर्स्ट रो थर्ड कॉलम गेला तर 2 1 1 2 2 1 1 2 बरोबर आहे. आठवत आहे ना आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढतो. आता 1 इंटू ब्रॅकेटमध्ये आपण काय करतो, 1 इंटू 6 मायनस 2 इंटू 2 मायनस 0 इंटू, आता मी हे कॅल्क्युलेट करत नाही कारण जे काही आन्सर येईल त्याला शेवटी 0ने मल्टिप्लाय केलं तर 0 येणार, प्लस 1 ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 2 मायनस 1 इंटू 1. आता काय होतं आहे, 1 ब्रॅकेटमध्ये 6 मायनस 4 मायनस 0 त्यामध्ये सोडून देऊयात, प्लस 1 इंटू ब्रॅकेट 2 इंटू 2 4 मायनस 1. हे काय झालं आता आपल्याकडे, तर 6 मायनस 4 म्हणजे आलं 2 प्लस 1 इंटू 3, तर 2 प्लस 3 म्हणजे आन्सर आलं आपलं 5. म्हणजे ही तुमची काय झाली, नॉन झिरो व्हॅल्यू आली, म्हणजे ते काय झालं तुमचं नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. इथे लक्षामध्ये घ्या. आता याच्या बेसवर त्यांनी आपल्याला एक्सरसाइज 1.4मध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. तर ते प्रॉब्लेम्स खूप सोपे आहेत. म्हणजे क्वेश्चन नंबर 2मध्ये तुम्हाला ट्रान्सपोज करायला दिले. ट्रान्सपोज म्हणजे काय करायचं, रोज आणि कॉलम्स फक्त इंटरचेंज करायचं, ते इझी आहे. नंतर 4थमध्ये तुम्हाला सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर हे फाइंड आउट करायचं आहे. तर त्यात पण त्याची डिटर्मिनंट व्हॅल्यू काढायची. 0 आली तर सिंग्युलर आणि नॉन झिरो आली तर नॉन सिंग्युलर, एवढा सोपा पार्ट आहे. आता आपण नेक्स्ट पार्टकडे जाऊयात.